नमस्कार मंडळी, प्रीताज किचन मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर मंडळी, आज आपण एकदम मऊ आणि रसरशीत असे रव्याचे गुलाबजाम बघणार आहोत. तर अगदी कमी साहित्यामध्ये तयार होणारे हे गुलाबजाम आहेत. तुम्ही खवा नसेल घरामध्ये तर असे गुलाबजाम तुम्ही नक्की करू शकता आणि स्वीट डिश म्हणून तुम्ही नक्की असे गुलाबजाम करून पहा. तर मंडळी, असेच नवनवीन आपल्या चॅनलवर व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या प्रीताज किचनला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला कमेंट करायला विसरू नका. तर चला मंडळी, आता आपण गुलाबजाम करण्यासाठी लागणारं साहित्य बघूयात. तर चला आता आपण गुलाबजाम करण्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते साहित्य बघूया. मंडळी, इथे मी 1 वाटी रवा घेतलेला आहे आणि रवा मी जाडसर घेतलेला आहे. तुमच्याकडे बारीक रवा असेल तर तरी तुम्ही तो देखील घेतला तरी देखील चालेल. त्याच्यानंतर इथे मी अर्धी वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे. इथे 2 चमचे तूप घेतलेला आहे, साजूक तूप घेतलेला आहे आणि इथे मैदा घेतलेला आहे. तर मैद्याच्या ऐवजी तुम्ही कॉर्नफ्लॉवर वापरला तरी देखील चालेल. जर मैदा अवेलेबल नसेल, पण शक्यतो करून मैदा घरामध्ये अवेलेबल असतो, नाही असं नसतं, पण मैदा जर अवेलेबल नसेल तर तुम्ही कॉर्नफ्लॉवर घेऊ शकता. कॉर्नफ्लॉवरने देखील गुलाबजाम एकदम छान होतात. त्याच्यानंतर इथे मी दूध घेतलेलं आहे. तर दूध मी साईडला ठेवलं होतं, 1-2 मिनिटं तुम्हाला दाखवते. इथे मी दूध घेतलेलं आहे आणि दूध देखील आपण ज्या वाटीने रवा मोजून घेतलेला आहे त्याच वाटीने आपल्याला दूध देखील मोजून घ्यायचं आहे. आणि आता आपल्या तर इथे मी पाक करण्यासाठी त्याच वाटीने मोजून 2 वाटी साखर घेतलेली आहे. इथे वेलची घेतली आहे. वेलची फक्त मी फोडून घेतलेली आहे. तुम्ही जर पूड घेणार असाल तरी देखील चालेल. आणि इथं आता पाणी घेतलंय. तर ज्या वाटीने आपण साखर मोजून घेतलेली आहे त्याच वाटीने आपण पाणी देखील मोजून घेणार आहोत. तर 2 वाटी साखरेसाठी 2 वाटीच पाणी आपण घेणार आहोत. तर चला आता आपण पाक तयार करून घेऊया. आणि आपण जो पाक तयार करणार आहोत तो पाक आपण पूर्णपणे म्हणजे असा एकतारी पाक किंवा गोळी पाक तयार करणार नाही, तर फक्त आपण पाक चिकट होईल असाच पाक तयार करून घेणार आहोत. आणि आपल्याला पाक जास्त चिकट करायचा नाही. तर पहिल्यांदा आपण पाक तयार करून घेऊया आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला गुलाबजामसाठी किती दूध लागणार आहे तर ते मी तुम्हाला नंतर सांगते. तर इथे आता आपली साखर थोडी थोडी अशी विरघळलेली आहे. साखर पूर्णपणे विरघळून झाल्यानंतर याला 1-2-3 उकळी काढायची आहे आणि गॅस बंद करायचा आहे. आपल्याला पाक पूर्णपणे तयार होऊन द्यायचा नाही, नाहीतर गुलाबजाम मध्ये पाक मुरला जात नाही. तर आता आपण साखर थोडीशी राहिली ते देखील विरघळून घेऊया. तर आता मंडळी, आपला पाक तयार झालेला आहे. आता मी गॅस बंद करून घेते आणि एका साईडला आपण पाक ठेवून घेऊयात. आणि आता आपण गुलाबजामचं पीठ तयार करायला घेऊया. जो रवा आहे तो आता आपण मिक्सर मधून बारीक करून घेणार आहोत. त्याच्यानंतर मिल्क पावडर देखील आपण याच्यामध्ये ऍड करणार आहोत, जेणेकरून व्यवस्थित सर्व मिक्स होते. आणि जो मैदा आहे तो देखील याच्यामध्ये टाकून एकदा आपण मिक्सरला व्यवस्थित फिरवून घेऊया. तर या वाटीने मी सर्व साहित्य मोजून घेतलं होतं. याच वाटीने मोजून मी 1-2.5 वाटी दूध ऍड करणार आहे. ते दूध आपण याच्यामध्ये ओतून घेऊया. दूध मी गरम करून थंड केलेलं होतं आणि आता त्याच्यानंतर परत आता मी गरम करून घेणार आहे. दुधाला एक उकळी काढून घ्यायची आहे. त्याच्यानंतरच आपण याच्यामध्ये हे मिश्रण सर्व ऍड. मंडळी, मी दूध ओतताना तुम्हाला दिसलं असेल 3 वाट्या दूध ओतलं होतं. तर आपण 3 वाट्या दूध घ्यायचं नाही, 2.5 वाटी दूध घ्यायचं आहे. तर माझ्याकडनं चुकून 3 वाट्या दूध पडलं होतं, त्याच्यानंतर मी त्यातलं दूध काढून घेतलेलं आहे आणि 2.5 वाटी दूध ठेवलेलं आहे. वाटलं तर तुम्ही त्याच्यामधलं 2 वाटी दूध घेतलं तरी देखील चालेल आणि लागल्यानंतरच परत तुम्ही त्याच्यामध्ये अर्धी वाटी दूध ऍड केलं तरी देखील चालेल. तर आता हे दुधाला आपण बॉईल आणून घ्यायचं आहे. दूध चांगलं उकळून आल्यानंतरच आपण त्याच्यामध्ये हे सर्व मिश्रण जे आहे ते आपण याच्यामध्ये ऍड करणार आहोत. तर मंडळी, इथे आता दुधाला उकळी आलेली आहे. तर याच्यामध्ये तुम्ही केसर देखील ऍड करू शकता, पण माझ्याकडे अवेलेबल नाहीये त्यामुळे केसर ऍड केलेलं नाहीये. आणि आता आपण याला उकळी आली. आता याच्यामध्ये हे सर्व जे मिश्रण आहे जे आपण मिक्सरला बारीक करून घेतलेलं होतं ते आपण याच्यामध्ये ऍड करून घेणार आहोत. गॅस बारीकच ठेवायचा आहे. आता हे सर्व मिक्स करून घेऊयात आणि हे चमच्यानं मिक्स करता मिक्सर अशा यानेच बारीक फिरवून घ्यायचं आहे, जेणेकरून याच्या गाठी तयार होणार नाहीत. आणि हे पूर्णपणे आपण आपलं जसं गुलाबजामचं पीठ तयार होतं तसं आपल्याला याला तयार करून घ्यायचं आहे. एकदम घट्टसर असा गोळा याचा तयार झाला पाहिजे आणि हे छान असं शिजवून घ्यायचं आहे. आता यातल्या मी गाठी देखील मोडून घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर आपण चमच्यानं हलवलं तरी देखील चालेल. आणि 5 ते 7 मिनिटं आपल्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे आणि हे सतत हलवत राहायचं आहे, जेणेकरून खाली कढईला लागलं नाही पाहिजे. तुम्हाला दिसत असेल याचा गोळा देखील तयार झालेला आहे. तर मला वाटतं याच्यामध्ये अजून 1-2 चमचे दूध ऍड करण्याची गरज आहे. तर याच्यामध्ये आता मी दूध ऍड करणार आहे आणि त्याच्यानंतर 2 चमचे तूप देखील आता आपण ऍड करूयात. तूप ऍड करूयात
आणि परत एकदा मिक्स करून घेऊया. तूप ऍड केल्याने हे मिश्रण जे आहे ते कशाला चिटकणार नाही. आणि आता आपण सर्वात मिक्स करून घेऊया. याच्यामध्ये तूप ऍड केल्यानंतर आपण एक थोडस दूध देखील ऍड करून घेणार आहोत आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत. एकदम छान आता याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि याला शिजवून घ्यायचा आहे. याच्यावर झाकण ठेवून तुम्ही 2 मिनिटं शिजवून घेतलं तरी देखील चालेल. पण आता ह्याचा पूर्णपणे गोळा तयार झालेला आहे. तर आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि छान असं शिजवून घेऊया. आता जे हे राहिलेले तूप आहे ते देखील आपण याच्यामध्ये ऍड करून व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. आता आपला याचा पूर्णपणे गोळा देखील तयार झालेला आहे आणि व्यवस्थित छान असं देखील शिजलेलं देखील आहे. तर पहिला तूप मिक्स करून घ्या आणि त्याच्यानंतर याला एका ताटामध्ये काढून घेऊया आणि थोडंसं थंड करून घेऊया. तर मंडळी आता हे जे आपण मिश्रण तयार केलेलं आहे हे थंड झालेलं आहे. तर थोडंसं आपण हे मळून घेऊन पूर्णपणे असं एकजीव तयार करून घेऊया. तर मिश्रण आपले तयार झालेलं आहे. पूर्णपणे असा गोळा एकजीव करून घ्यायचा आहे आणि याचे छोटे छोटे गुलाबजामचे बॉल तयार करून घ्यायचे आहेत. मंडळी अशा प्रकारे गोळे तयार करून झालेले आहेत. तर एवढे मी तुम्हाला तेलामध्ये तळून दाखवते आणि आपलं तेल देखील इथं मी ठेवलेलं आहे. ते तेल देखील गरम झालेलं आहे. तर आता आपण याच्यामध्ये गोळे सोडूया. तर तेल जास्त कडक देखील करायचं नाही, मीडियमच तेल ठेवायचं आहे आणि ते गोळे एकदम बारीक गॅसवर तळून घ्यायचे आहेत, जेणेकरून ते व्यवस्थित तळले जातील. नाहीतर तुम्ही फुल गॅसवर तळले तर त्यातलं फक्त बाहेरचं आवरणच तळलं जाईल आणि जे आतले बाजू आहे ती तळली जाणार नाही. तर हे आता आपण टाकल्यानंतर 2 मिनिटांनंतर व्यवस्थित असे हलवून घ्यायचे आहे. तर तुम्हाला इथे दिसत आहे गुलाबजामचा कलर देखील थोडा थोडा चेंज होत आहे. तर एकदम कमी गॅसवर आपण हे गुलाबजामचे जे गोळे आहेत ते तळून घ्यायचे आहेत, जेणेकरून ते पूर्णपणे आतमध्ये पर्यंत शिजले जातील. आता हे गोळे छान असे ब्राऊन देखील झालेले आहेत. अजून थोडेसे ब्राऊन झाल्यानंतर आपण हे गोळे एका प्लेटमध्ये काढून घेऊया. दिसत आहे गुलाबजामचा पूर्णपणे कलर देखील चेंज झालेला आहे. तर आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि आपण लगेच पाकामध्ये ऍड करणार आहोत, कारण आपला पाक देखील थंड होत आलेला आहे. तर हे काढून घेऊयात आणि नंतर पाकामध्ये टाकून देऊयात. दुसरी बॅच देखील तळायला टाकलेली आहे. हे देखील तळून घेऊया. आपण गुलाबजाम आहेत ते आता आपण पाकामध्ये ऍड करूया. इथे आता आपली दुसरी देखील बॅच तळून होत आलेली आहे. तर हे देखील आपण पाकामध्ये मिक्स करून घेऊया. हे देखील आता आपण पाकामध्ये ऍड करून घेऊया आणि बाकीचे मी सर्व गुलाबजाम असेच तळून घेऊन पाकामध्ये ऍड करून घेऊया. मंडळी इथे मी गुलाबजामची जी शेवटची बॅच आहे ती तळून घेत आहे आणि तळून झाल्यानंतर आपण सर्व पाकामध्ये मिक्स करून घेऊया. तर एक अर्धा तास आपल्याला हे पाकामध्ये व्यवस्थित मुरून द्यायचे आहे. आता ही जी शेवटची बॅच आहे ती मी पाकामध्ये टाकते आणि पाकामध्ये हे आपल्याला एक अर्धा तास छान असे मुरवून घ्यायचे आहे. तुम्ही तास 1.5 तास देखील मुरण्यासाठी ठेवलं तरी देखील चालतं. हे पाकामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया आणि याला आता आपण एक तास अर्धा तास मुरत ठेवूया पाकामध्ये. तर मंडळी इथे छान असे आपले गुलाबजाम एकदम पाकामध्ये मुरलेले आहेत. मी 1 तास गुलाबजाम पाकामध्ये मुरण्यासाठी ठेवले होते. तर आता हे आपण तुम्हाला मी काढून दाखवते की गुलाबजाम एकदम पाकामध्ये छान असा मुरलेला आहे आणि त्याच्या आतमध्ये पूर्णपणे पाक देखील गेलेला आहे. तर हे पहा, पाक पूर्णपणे असा आतमध्ये गेलेला आहे आणि एकदम छान असे गुलाबजाम झालेले आहेत. तर मंडळी अशा प्रकारे गुलाबजाम नक्की ट्राय करा, एकदम छान लागतात.